विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेमी सेंट्रिफ्युगल क्लच पाहूया. याच्या अगोदर आपण सेंट्रिफ्युगल क्लच पाहिला. त्याचे काही फायदे आणि तोटे लेखी देत नाही, पण आता तोंडी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. काल आपण जो सेंट्रिफ्युगल क्लच बघितला त्याचा पहिला फायदा असा आहे की तिची रचना साधी सोपी आहे. रचना अत्यंत साधी सोपी आहे. दुसरा, गिअर नसलेल्या टू व्हीलरसाठी हा क्लच अत्यंत उपयुक्त आहे. आणि तिसरा, ह्याचं दुरुस्ती आणि देखभाल खर्च खूपच कमी आहे किंवा स्वस्त आहे. हे तीन त्या ठिकाणी फायदे झाले. परंतु तोटे पण आहेत. तर त्यातला पहिला तोटा आपण बघू की इंजिनचा वेग वाढल्यानंतर या क्लचवर घर्षणयुक्त मटेरियलवरती प्रेशर प्लेटसारखा नियमित दाब नसल्याने हा क्लच जास्त वेग वाढल्यानंतर स्लिप होण्याची शक्यता असते. त्यामुळं हा क्लच मोठ्या गाड्यांसाठी वापरत नाही. मग पहिला फायदा अगदी सिंपलमध्ये त्या ठिकाणी की क्लच हा मोठ्या गाड्यांसाठी उपयुक्त ठरत नाही, कारण तो स्लिप होण्याचा धोका जास्त असतो. दुसरा, क्लच ड्रम आणि घर्षणयुक्त मटेरियल यांच्यातलं घर्षण हे कमी जास्त होत असतं. त्यामुळं ड्रम आणि डेड वेट हे दोन्ही पण गरम होतात. मग दुसरा साधा सोपा तोटा मी स्पष्ट केला, तरी थोडक्यात तुम्ही सांगा की क्लच ड्रम आणि डेड वेटचं घर्षणयुक्त मटेरियल हे जास्त गरम होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. आणि तिसरा तोटा, इंजिनचा स्पीड वाढल्यानंतर घर्षण होईलच का नाही याची गॅरंटी नसते. त्यामुळं हा क्लच स्लिप होण्याचा धोका जास्त असतो. मग आता हे स्पष्टीकरण दिलं तरी थोडक्यात लिहा. क्लच स्लिप जास्त स्पीडला किंवा जास्त वेगात हा क्लच जास्त स्लिप होतो किंवा लवकर स्लिप होतो. आणि त्याचा पुढचा तोटा चौथा की इंजिनचा स्पीड किंवा ॲक्सिलरेटर तुम्ही कमी केला की गाडीचा वेग कमी होतो, इंजिनचा पण त्या ठिकाणी वेग कमी होतो. इंजिनचा वेग कमी झाला की तुमचे जे फ्लायवेट आहेत ते फ्लायवेट खाली येतात, स्प्रिंगा आकसल्या जातात, फ्लायवेट खाली ओढले जातात, कारण तेवढा सेंट्रिफ्युगल फोर्स नाही. का नाही सेंट्रिफ्युगल फोर्स? तर इंजिनचा स्पीड तेवढा नाही. त्यामुळं हे जे सेंट्रिफ्युगल डेडवेट आहेत आणि ह्या ज्या स्प्रिंग आहेत त्या आकुंचन पाहून किंवा खाली ओढल्या जातात आणि क्रँकशाफ्टच्या जवळ ओढल्या जातात. त्यामुळं घर्षण नाहीसं होतं. म्हणजे आता इंजिन कमी वेगाने फिरतं आहे, फ्लाय वेट आणि स्प्रिंगा पण फिरत आहेत, पण त्यांच्यात आता सेंट्रिफ्युगल फोर्सची ताकद जास्त नसल्यामुळं ते आकसून घेतलेले आहेत किंवा कमी लहान झालेले आहेत आणि त्यामुळं त्या क्लच ड्रमला घासत नाहीत. म्हणजे क्लच ड्रमला गती आणि क्लच शाफ्टला म्हणजेच मागं स्प्रॉकेटला आणि मागच्या चाकाला गती मिळत नाही आणि इंजिनच्या कमी स्पीडला तुमची गाडी पळत नाही. हा याचा तोटा आहे. म्हणजे हा आता इतकं स्पष्टीकरण दिलं, पण शॉर्टमध्ये तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या की जास्त कमी स्पीडला, इंजिनच्या कमी स्पीडला हा क्लच कार्य करत नाही. म्हणजे इंजिन तर चालतं कमी स्पीडला, पण चाकं मात्र काही पळत नाही, कारण त्यावेळेस हा कमी स्पीडमुळं क्लच डिसेंगेज झालेला असतो. तर असेही त्याचे तोटे आहेत. शॉर्टमध्ये तुम्ही जे मुद्दे सांगितले ते शॉर्टमध्ये काढून तुम्ही लिहा. मग आता काय करायचं ह्या सेंट्रिफ्युगलचा? तर या सेंट्रिफ्युगल क्लच जरी आपण मोठ्या गाडीसाठी वापरू शकत नसलो तरी याचं तत्त्व मात्र मोठ्या गाडीसाठी वापरलं जातं. कसं ते आपण त्या ठिकाणी पुढच्या क्लचमध्ये पाहू. आणि हा क्लच आहे सेमी सेंट्रिफ्युगल क्लच. सेमी याचा अर्थ इंग्रजी शब्द SEMI. सेमी याचा अर्थ अर्धा किंवा हाफ. इंग्रजी शब्द HALF हाफ. हाफचंच पर्यायी शब्द आहे सेमी. सेमी म्हणजे अर्धा, सेमी म्हणजे हाफ, सेमी म्हणजे 50% किंवा अर्धा या ठिकाणी. मग हा सेमी सेंट्रिफ्युगल क्लच आहे. मग ह्याला अर्धा सेंट्रिफ्युगल क्लच असं का म्हटलेलं आहे? सेमी सेंट्रिफ्युगल क्लच का म्हटलेलं आहे?
तर हा क्लच गाडी चालताना काही वेळ किंवा अर्ध्या काळात किंवा 50% प्रमाणात तो नेहमीच्या पहिला क्लच आपण जो बघितला सिंगल प्लेट क्लच त्या पद्धतीने कार्य करतो. तर खूप जास्त स्पीड वाढल्यानंतर हा क्लच सेंट्रिफ्युगल तत्वानुसार कार्य करतो, म्हणून याला सेमी सेंट्रिफ्युगल क्लच म्हटलं आहे. सेमी सेंट्रिफ्युगल म्हणजे अर्धा किंवा 50% किंवा हाफ सेंट्रिफ्युगल क्लच. आणि का म्हटलं आहे तर हा क्लच नेहमीच्या गाडीच्या स्पीडला किंवा इंजिनच्या स्पीडला सिंगल प्लेट क्लच आपण पहिला क्लच जो बघितला या चॅप्टरमधला त्या पद्धतीने कार्य करतो. तर जास्त स्पीड वाढल्यावर इंजिनचा किंवा गाडीचा हा क्लच सेंट्रिफ्युगल तत्वानुसार कार्य करतो. त्यामुळे आता आपण त्याची त्या ठिकाणी रचना पाहू. रचना नेहमीप्रमाणेच आहे, सिंगल प्लेट क्लचप्रमाणेच रचना आहे. फ्लायव्हील आहे, पायवट बुश आहे किंवा बेरिंग आहे, क्लच प्लेट आहे, प्रेशर प्लेट आहे. प्रेशर प्लेट आणि प्रेशर प्लेटच्या कव्हर यांच्यामध्ये 3 रिलीज लिव्हर आणि 6 कॉईल स्प्रिंग आहेत. हे झालं सिंगल प्लेट क्लचसारखं किंवा हे सिंगल प्लेट क्लच. पण सिंगल प्लेट क्लचचा आपण इथं अभ्यास करत नसल्यामुळं आणि आकृती काढायला सोयीस्कर नसल्यामुळं सिंगल प्लेट क्लच इथं आपण दाखवलेला नाही. फक्त यातला जो महत्त्वाचा भाग आहे सेंट्रिफ्युगल तोच त्या ठिकाणी दाखवला आहे. आता बाकीची इतर रचना सर्व सिंगल प्लेट क्लचप्रमाणेच असते, परंतु फक्त प्रेशर प्लेटच्या मागे आणि प्रेशर प्लेटच्या कव्हर यांच्यामध्ये 3 रिलीज लिव्हर आणि 6 कॉईल स्प्रिंग यांच्याबरोबरच 2 रिलीज लिव्हरच्या मध्ये एक आकृतीत दाखवलेली जी आहे हिंज लिव्हर 9 नंबरची, हे जे असं पक्षासारखं किंवा चोचीसारखा आकार दाखवलेला आहे, ती 9 नंबरची लिव्हर या ठिकाणी प्रेशर प्लेटच्या मागे आणि प्रेशर प्लेट कव्हर यांच्यामध्ये हिंज जॉईंट किंवा पिनच्या जॉईंटने त्या ठिकाणी जोडलेली असते. तिचा जो पुढचा चोचीसारखा भाग आहे त्या ठिकाणी एक छोटंसं लोखंडाचं वजन असतं, त्यामुळं त्याला आपण 8 नंबर डेडवेट असं काय केलेलं आहे त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. आणि हे प्रेशर प्लेट कव्हर आणि प्रेशर प्लेटला कशाने बसवायचं तर ती एक पिन दिली, तिला 7 नंबर आपण त्या ठिकाणी नाव दिलं आहे बघा हिंज लिव्हरचा पायवोट. 7 नंबर या ठिकाणी हिंज लिव्हरचा पायवोट असं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. आणि लिव्हरच्या खालच्या बाजूला एक असा स्क्रू मोठा लावलेला आहे की जो त्या ठिकाणी प्रेशर प्लेटवर आपटतो. तर याची रचना लक्षात आली. रचना कशी आहे, आकृती बोर्डाच्या परीक्षेत पण अशीच काढायची आणि लिखाण लिहिताना पण लिहायचं की सेमी सेंट्रिफ्युगल क्लचमध्ये बाकीची सर्व रचना नेहमीच्या सिंगल प्लेट क्लचप्रमाणे असते. फक्त प्रेशर प्लेट आणि प्रेशर प्लेटचं कव्हर यांच्यामध्ये 2 रिलीज लिव्हरच्या मध्ये एक हिंज लिव्हर दिलेली असते आणि त्याचं जोडणी कशी असते ते आत्ता मी त्या ठिकाणी सांगितलं. आता याचं आपण त्या ठिकाणी कार्य पाहूया. हां, आता एक मुद्दा राहिला आत्ता इथं वाचनात आला. सेंट्रिफ्युगल फोर्सला तर आपण काय म्हणतो मराठीत केंद्रोत्सारी फोर्स. हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग ही रचना आपण त्या ठिकाणी लक्षात घेतल्यानंतर या क्लचचं त्या ठिकाणी काय करूया, कार्य पाहूया. आता यात रचना किंवा ॲडजस्टमेंट अशी केलेली असते की इंजिनचा काही ठराविक स्पीड असेल तोपर्यंत हा क्लच त्या ठिकाणी सिंगल प्लेट क्लचप्रमाणे म्हणजे ड्रायव्हर लिव्हर क्लच पेडल त्या ठिकाणी दाबतो किंवा परत एंगेज करताना ते सोडतो. हे नेहमीच्या स्पीडला गाडीच्या किंवा इंजिनच्या स्पीडला हा क्लच सिंगल प्लेट क्लचसारखं ड्रायव्हरच्या पायाला जी लिव्हर असते क्लच पेडल असतं त्या पेडलच्या साहाय्याने नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी ऑपरेट होतो. पण
कोणत्याही क्लचमध्ये किंवा घर्षणाच्या तत्वात त्या ठिकाणी धोका असतो. आत्ताच आपण बघितलं सेंट्रीफ्युगल क्लचमध्ये की इंजिनचा स्पीड वाढला तर क्लच स्लिप होण्याचा धोका असतो. कुठेही घर्षण असलं तर त्या ठिकाणी स्पीड वाढला की ते घर्षण नाहीसं होऊन तो पार्ट स्लिप होण्याचा धोका असतो. तसंच इंजिनच्या ठराविक स्पीडला किंवा मध्यम स्पीडला हा क्लच सिंगल प्लेटप्रमाणे चांगलं कार्य करतो आहे. परंतु जसं एक स्पीड गाडीचा आणि इंजिनचा पण टॉप गिअर टाकला आहे तुम्ही असं आपण समजू, आणि इंजिनचा आणि गाडीचा स्पीड पण त्या ठिकाणी जोरात आहे, त्यावेळेस क्लच एंगेज झाला तर जास्त स्पीडमुळं किंवा प्रचंड वेगाने फिरण्यामुळं फ्लायव्हील प्रचंड वेगाने फिरतं आहे, प्रेशर प्लेटचं कव्हर आणि त्यात पकडलेली गेलेली जी क्लच प्लेट आहे ती पण प्रचंड वेगाने फिरते. मग आता ठराविक स्पीड वाढल्यानंतर हे घर्षण कमी होऊन अचानक काही प्रमाणात क्लच स्लिप होण्याची भीती असते. म्हणजे इंजिनचे समजा एका मिनटात 1000 फेरे होत आहेत तर क्लच प्लेटचे 995 फेरे होतील. म्हणजे 5 फेरे आपले काय झाले, स्लिप झाले, किंवा 5 फेऱ्यांची शक्ती उगीचच वाया गेली. कारण इंजिन 1000 वेगाने फिरतं आहे परंतु क्लच शाफ्ट आणि गिअर बॉक्स मात्र 995 वेगाने फिरतं आहे. म्हणजे थोडी ताकद, 5 फेऱ्यांची ताकद मागं गिअर बॉक्सला आणि शेवटी चाकांना कमी गेली. म्हणून या ठिकाणी आता आपण सेंट्रीफ्युगल क्लचच्या तत्वाचा उपयोग करतो. या ठिकाणी काय होतं, जी आपण त्या ठिकाणी दाखवलेली 9 नंबरची जी लिव्हर आहे ती जास्त स्पीड वाढल्यानंतर 8 नंबर या तिच्या डोळ्याच्या सारख्या भागाच्या ठिकाणी लोखंडाचं जड वजन लावलेलं असतं. आणि तुम्हाला माहिती आहे की जास्त वेगात गोफणीप्रमाणे इथं सेंट्रीफ्युगल फोर्स किंवा केंद्रोत्सारी बल त्या ठिकाणी कार्य करतं. आणि 8 नंबरचं हे डेड वेट आहे ते आकृतीत बघा तुम्ही, उजवीकडं झुकलं जातं. उजवीकडं त्या ठिकाणी जी 7 नंबरची आपण पायवोट पिन दाखवलेली आहे तिच्या भोवती हे जे वजन आहे ते उजवीकडं म्हणण्यापेक्षा घड्याळाच्या दिशेने त्या ठिकाणी ते फिरतं. कशामुळं, सेंट्रीफ्युगल फोर्समुळं ते त्या ठिकाणी त्याच्या केंद्रापासून किंवा प्रेशर प्लेटपासून दूर जाण्याचं बघतं सेंट्रीफ्युगल बलामुळं किंवा केंद्रोत्सारी बलामुळं. म्हणजेच 8 नंबरचं हे जे वजन आहे ते गोफणीच्या दगडाप्रमाणे हे हिंज लिव्हरच्या पिनभोवती किंवा पायवोटभोवती त्या ठिकाणी घड्याळाच्या दिशेने काही प्रमाणात फिरतं. आणि तो चोचीसारखा किंवा तिथं जो डॉट दाखवला आहे, जे वजन दाखवलं आहे ते घड्याळाच्या दिशेने त्या ठिकाणी फिरतं. आपोआपच लिव्हरची जी खालची बाजू आहे ती सुद्धा घड्याळाच्या दिशेने फिरतानाच कशावर आदळली जाणार, ती बरोबर घड्याळाच्या दिशेने फिरताना तिचं जे स्क्रूचं टोक आहे ते प्रेशर प्लेटवरती आदळलं जातं. आणि अशा रीतीने तुमच्या नेहमीच्या सिंगल प्लेट क्लचमधील ज्या कॉईल स्प्रिंग असतात, 6 नंबरला दाखवली तीच, आपण कॉईल स्प्रिंगच्या साहाय्याने क्लच प्रेशर प्लेटवरती दाब देतो. म्हणजे ह्या सिंगल प्लेट प्रेशर प्लेटच्या दाबाला या ठिकाणी आपण हिंज लिव्हरच्या दाबाची पण मदत घेतली. त्यामुळं प्रेशर प्लेट नेहमीच्या सिंगल प्लेट क्लचप्रमाणे म्हणजेच कॉईल स्प्रिंगच्या साहाय्याने पण दाबली जाते. आणि तिच्या मदतीला जास्त स्पीड असल्यामुळे हिंज लिव्हरचा किंवा 9 नंबरच्या या लिव्हरचा पण सेंट्रीफ्युगल फोर्समुळं जो दाब पडतो आहे प्रेशर प्लेटवर त्याचा पण उपयोग होतो. म्हणजे कॉईल स्प्रिंग जास्त स्पीडला कॉईल स्प्रिंगचा दाब आणि त्याच्या जोडीला मदत म्हणून लिव्हरचा दाब, या दोन्हींचा आपल्याला दाब प्रेशर प्लेटवर पडतो. आणि त्यामुळं फ्लायव्हील आणि प्रेशर प्लेट यांच्यात 3 नंबरची जी क्लच प्लेट आहे ती घसरण्याचा किंवा सटकण्याची किंवा स्लिप होण्याची शक्यता कमी होते. आणि हा क्लच त्या ठिकाणी स्लिप होत नाही आणि जास्त स्पीडलासुद्धा चांगल्या रीतीने कार्य करतो. असं सिम्पलमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला समजून दिलेलं आहे.
आणि अशा रीतीने आपण या ठिकाणी सेमी सेंट्रिफ्युगल क्लचसुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिला. मग आपण सेमी सेंट्रिफ्युगल क्लचला थांबूया. पुन्हा एकदा लक्षात घ्या, सेमी सेंट्रिफ्युगल क्लच, सेमी म्हणजे अर्धा, हाफ, हा सेमी सेंट्रिफ्युगल क्लच 50% सिंगल प्लेट क्लचप्रमाणे, अर्ध्या प्रमाणात सिंगल प्लेट क्लचप्रमाणे, आणि स्पीड वाढल्यानंतर सिंगल प्लेटच्या मदतीलाच सेंट्रिफ्युगल क्लचचं तत्त्वसुद्धा मदत करतं. म्हणून ह्याला क्लचला सेमी सेंट्रिफ्युगल क्लच असं म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा थोडक्यात लक्षात घ्या, इंजिनच्या नेहमीच्या स्पीडला किंवा खूप स्पीड नसताना हा क्लच नेहमीच्या आपल्या सिंगल प्लेट क्लचप्रमाणे, म्हणजे कॉईल स्प्रिंगच्या मदतीने जो प्रेशर प्लेटवर दाब पडतो तेवढ्याच दाबावरती त्या ठिकाणी कार्य करतो आणि कमी स्पीड असल्याने स्लिप पण होत नाही. परंतु जसा दाब वाढेल तसं घर्षण थोडं किंचित कमी होऊन क्लच किंवा क्लच शाफ्ट क्लच प्लेट स्लिप होण्याचा धोका असतो. अशा वेळेला मग आपल्या ज्या लिव्हर आहे, डेड वेट लिव्हर, हिंज लिव्हर, तिच्यावर बसवलेलं जे डेड वेट आहे ते केंद्रापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतं सेंट्रिफ्युगल फोर्समुळं. म्हणजे ते घड्याळाच्या काट्याने झुकतं. लिव्हरची खालची बाजू त्या पायवोट पिनभोवती, 7 नंबरच्या पायवोट पिनभोवती घड्याळाच्या दिशेने ती पुढं जाते म्हणजे ती कशावर आदळते किंवा कशावर दाब देते, तिचा स्क्रू ह्या लिव्हरचा सर्व दाब किंवा वजन त्या प्रेशर प्लेटच्या मागच्या भागावरती पडतं आणि नेहमीच्या तुमच्या सिंगल प्लेटच्या कॉईल स्प्रिंगांच्या मदतीला ह्या लिव्हरच्या दाबाचा पण मदत होते आणि दाब वाढतो, कॉईल स्प्रिंगांचा दाब आणि 3 लिव्हरच्या या सेंट्रिफ्युगल फोर्सचा दाब. यामुळं तुमची क्लच प्लेट सटकत नाही, घसरत नाही किंवा स्लिप होत नाही आणि जास्त स्पीडलासुद्धा हा क्लच चांगल्या रीतीने कार्य करतो आणि स्लिप होण्याचा धोका टाळला जातो. म्हणूनच याला सेमी सेंट्रिफ्युगल क्लच असे म्हणतात. ठीक आहे, ओके.